नमस्कार मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थीसाठी एक महत्त्वाची आज मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, विविध योजनांतील राज्यातील घरकुल लाभार्थीसाठी तब्बल 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णयासह आज राज्याच्या वाळू रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। यापुढे नदी खडीपात्रातील वाळू रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री डेपो पद्धतीऐवजी लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे व तसेच नैसर्गिक वाळूचे पर्यावरण महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुटवडा विचारात घेता कृत्रिम वाळूस प्रोत्साहन देण्यात येईल। यासाठी सुरुवातीस विविध शासकीय निमशासकीय बांधकामांमध्ये 20% कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे। या बांधकामामुळे पुढील 3 वर्षे कृत्रिम वाळू बंधनकारक करण्यात येणार आहे। या धोरणानुसार आता पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतरच नदीपात्रातील वाळू गटासाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकत्रितरित्या एकच लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल। या लिलावाचा कालावधी 2 वर्षांसाठी राहणार। तसेच खाडीपात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटासाठी लिलाव पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल। या लिलावाचा कालावधी 3 वर्ष इतका राहील व तसेच लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटातील 10% वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन व वातावरण बदल मंत्रालय यांच्या दिनांक 18 मार्च 2020च्या अधिसूचनेतील विशिष्ट 9 मध्ये अनुक्रमांक 4 नुसार निश्चित केले गेलेले वाळू गट तसेच ज्या वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाही व जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा नदी, नाले, ओढे इत्यादी वाळू गटातील वाळू शासनाच्या गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना, घरकुल लाभार्थी गावकऱ्यांना च्या वैयक्तिक व सामूहिक कामासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या विहिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हातपाटी, डुबी या पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येणार असून ते विना निविदा परवाना पद्धतीनुसार वाटप केले जाणार आहे। पूर परिस्थितीनुसार अथवा इतर नैसर्गिक कारणामुळे शेतजमिनीमध्ये वाळू जमा झाल्यास अशी शेतजमीन पुन्हा लागवड येण्यास योग्य वाळूची निर्मिती करण्यात येणार आहे व तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या खाणीमधील ओव्हरबर्डनमधून निघणाऱ्या वाळू रेतीसाठी प्रति ब्रास 200 रुपये व इतर गौण खनिजासाठी प्रति ब्रास 25 प्रमाणे स्वामित्व धनाची रक्कम आकारण्यात येणार आहे। तसेच परराज्यातून येणाऱ्या वाळूचे नियंत्रण करण्यात येणार आहे। ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज वाहतूक केल्यास 1 लाख रुपयाची दंडाची रक्कम कायम ठेवण्यात आली आहे। राज्यात 19 एप्रिल 2023 व 16 फेब्रुवारी 2023 या शासन निर्णयानुसार वाळू डेपो धोरण राबविण्यात येत होते। या धोरणाअंतर्गत शासनामार्फत वाळूचे उत्खनन, वाहतूक, डेपो निर्मिती व विक्री करण्यात येत होती। या धोरणाचा विभागीय नाशिक याच्या समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला होता। या अहवालावरून राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण 2025 चे प्रारूप तयार करण्यात आले। त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्या। अशा 191 हरकती व सूचना विचारात घेऊन सुधारित वाळू धोरण 2025 तयार करून ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले। या धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। अशा प्रकारे आज हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे।